सतत दुष्काळ आणि कर्ज यामुळे खूप त्रास होत आहे. काळजी करू नका, स्वामीजी आपल्या सोबत आहेत. स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. आता जगायची हिंमत संपली. बाळा, अशी आशा सोडू नकोस. बाळा, काळ कठीण आहे म्हणून मन हरवू नकोस. झाडाला फळ यायला वेळ लागतो. शेतकरी म्हणाला, पण स्वामी, माझ्याकडे तर काहीच उरलं नाही. काळजी करू नका माझ्या मित्रा, आशा अजूनही आहे. तेव्हा स्वामींनी त्याला एक छोटी मूठ धान्य दिलं आणि सांगितलं, हे जमिनीत टाक आणि विश्वास ठेव. माझा शब्द लक्षात ठेवा, लवकरच पाऊस येईल आणि शेती हिरवीगार होईल. हो स्वामी, तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. पहा, मी जे म्हटले ते खरे झाले. स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं. मला आनंद आहे तुझा आनंद पाहून. तुमचे खूप आभार स्वामी. स्वामी समर्थ म्हणाले, मी काही केलं नाही बाळा, तुझा विश्वास आणि तुझं कर्म तुला उभं करून गेलं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.